यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी 21 जूनला आहे. वटपौर्णिमा तिथी 21 जूनला सायंकाळी 7:32 सुरू होईल आणि 22 जून रोजी सकाळी 6:38 ही तिथी समाप्त होईल. वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी? वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात. या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे 5:24 शुभ मुहूर्त सुरू होणार असून तो 10:30 असणार आहे. त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी 12:23 सुरू होणार असून तो दुपारी 2:07 असणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये सुवासिनींनी वडाची पूजा करू शकतात. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे. यासोबतच वडाचे झाड हे 100 वर्षांपेक्षा अधिक वर्ष जगते. त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी. त्यानंतर 16 शृंगाराचा साज करावा. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी एक ताट तयार करून घ्यावे. त्यासाठी ताटात फुले, कापसाची वात म्हणजेच पोत, अक्षता, हळदी कुंकू, अगरबत्ती, पांढऱ्या दोऱ्याचा रीळ, मिठाई, आंबा, जांभूळ, करवंद, फणस इत्यादी फळे ठेवावे. पण ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर यापैकी कोणतेही एक फळ घ्यावे. शक्यतो आंबाच आपल्या ताटात ठेवावा. शुद्ध पाण्याचा तांब्या आणि निरांजन सोबत ठेवावे. सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी वाहावे. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता, फुले, कापसाची ती वात वाहावी. त्यानंतर त्या वडाच्या झाडाचे औक्षण करावे आणि त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून 7 वेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे त्या वडाच्या झाडाकडे प्रार्थना करावी. त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद सुद्धा घ्यावा. एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान कथा तुम्हाला सांगते. अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शालू राजाचा धूम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित तो राजा जंगलात राहत होता.
भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचे असल्याचे माहिती असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिनं 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबरच गेली. लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो तिथेच चक्कर येऊन जमिनीवर पडला. यमराज तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबरच त्यांच्यासोबत जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत माघारी जाण्यास सांगितले, पण तिने माघारी जायला साफ नाकारले व पतीबरोबरच जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला एक पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु असे म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत त्याला करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आज दिलेली वटपौर्णिमेची माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद. आभारी आहोत.